मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या जिल्हा परिषद गटातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि पेनूर जिल्हा परिषदेचे उमेदवार चरणराज चौरे यांच्या घरासमोर आघोरी पूजेचा प्रकार समोर आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघात प्रचार करत असणारे शिवसेनेचे नेते दशरथ काळे आपल्या सोबत आहेत. तर नेते काय सांगाल, जे उमेदवार आहेत, जिल्हाध्यक्ष देखील आहेत शिवसेना शिंदे गटाचे, त्यांच्या घरासमोर आघोरी पूजेचा प्रकार समोर आला. हे पहा, हे तर खरं तर मुळात हे हास्यास्पद प्रकार आहे. आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना जर आज ह्या समोरचे उमेदवार असतील किंवा विरोधी कोण जे काय असतील, मग त्यामध्ये कोण उमेदवार असतील किंवा विरोधकापेक्षाचे कोण लोक असतील, तर त्यांना एवढं जर हे लक्षात येत नसेल की आज देश एवढा प्रगतीपथावरती आहे, आज आपण जगामध्ये महासत्ता बघण्याचे स्वप्न बघतोय आणि या ठिकाणी आज अशी जर आघोरी विद्या आणि जर हे जादूटोना भानामती करून जर निवडून येता आलं असतं तर आपल्याला या ठिकाणी देशाच्या सीमेवरती सैनिक किंवा अन्य एवढा खर्च करायची गरज लागली नसती. आपल्याला त्या ठिकाणीच जादूटोना करून पाकिस्तानचे सगळे सैनिक किंवा अतिरेकी मारता आले असते. परंतु हा एकदम अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि त्यांना मी एकच सांगू इच्छितो की असं जादूटोना किंवा बाकीचे काही करून निवडणुका लढवता येत नसतात किंवा जिंकता येत नसतात. त्यांच्या आता सध्या चालूला काय झालंय की चरणराज चौरे त्यांना एवढा वाढता पाठिंबा आहे मतदारसंघामध्ये, त्यामुळे त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली, सध्या सरका लागली. त्यामुळं जे त्यांचे नेते असतील ते पूर्णपणे चुकीची आणि वादग्रस्त स्टेटमेंट द्यायला चालू केलेलं आहे. त्याचबरोबर हा जो प्रकार घडलेला आहे तो सुद्धा खूप अतिशय शर्मनाक आणि म्हणजे नीच प्रकारचा हा प्रकार आहे. तरी या अंधश्रद्धा किंवा असल्या बहानामतीला वगैरे कोणी बळी पडू नये. चांगल्या मताधिक्याने पेनोर जिल्हा परिषद गटामध्ये चरणराज चौरे यांना लोक मतदान करतील आणि ते निवडून येतील. नेते, आपण या निवडणुकीदरम्यान, प्रचारादरम्यान गावोगावी गेलात, वस्त्या वाड्यावर देखील फिरलात. लोकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय. ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं एक या तालुक्याला जे आजपर्यंत अन्याय अत्याचाराच्या ह्याच्यामध्ये जो अडकलेला तालुका आहे आणि त्याला मुक्त करण्यासाठी जे काही निवडणुका होत आहेत, त्या 2-3 निवडणुकांमध्ये तर विरोधकाला चारी मुंड्या चित केलेला आहे. आणि ही निवडणूक सुद्धा अशीच आहे. हे जे स्थानिक इथले जे काय प्रस्थापित आहेत, प्रस्थापित असतील, कारखानदार असतील, त्यांचे काय गुलाम असतील, ह्या सगळ्या लोकांना शेतकरी पुत्र म्हणून चरणराज चौरे यांनी चांगल्या पद्धतीनं आव्हान दिलेलं आहे. आणि सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य ज्यांचं आपले जे शिवसेना प्रमुख आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावरती पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. तसंच आमच्या पेनोर जिल्हा परिषद गटावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विश्वास आहे आणि त्यांची विकासाची दृष्टी आणि त्यांचं जे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून काम करण्याची जी वृत्ती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या पाठीमागं पूर्ण सर्वसामान्य लोक पाठीमागं आहेत. नेते, या प्रचारादरम्यान एक मुद्दा समोर येत होता किंवा मांडला जात होता की हायवेच्या अलीकडचा विकास झाला नसल्याचा मुद्दा सातत्याने या ठिकाणी बोलला गेला. हो, नक्कीच तोच विषय झालेला आहे. अनेक वर्ष झालं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जे काय तालुक्याचे भाग्यविधाते समजत आहेत, स्वयंघोषित भाग्यविधाते आहेत, त्यांचे काही कार्यकर्ते त्यांना म्हणत असतील, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक विकास हा डोक्यात विषयच नव्हता त्यांच्या. फक्त सत्ताकारण आणि आपल्या अंडरमध्ये कसा तालुका राहील एवढं फक्त त्यांनी आजपर्यंत बघितलेलं आहे. त्यामुळं इकडल्या भागाचा, हायवेच्या बाजूच्या भागाचा जो विकास आहे आमच्या दक्षिण भागाचा, तो पूर्णपणे त्यांनी वंचित ठेवलेला आहे. या निवडणुकीनंतरनं आणि जे 2024च्या निवडणुकीच्या नंतर जे नवीन आता आमदार झालेत आपले राजाभाऊ खरे, त्यांच्या माध्यमातून आता सध्या थोडीफार कामं त्या ठिकाणी चालू झालेली आहेत. भविष्यामध्ये चांगली कामं होतील. नेते, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा झाली आणि याचाच कुठेतरी धसका विरोधकांनी घेतलाय. नक्कीच
शिंदे साहेबांचं सभा होणं हे विरोधकांना खूप जिव्हारी लागलेली आहे. त्या दिवशीचं वातावरण बघितलं तर खूप उत्साहात सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ही जी निवडणूक आहे ना ते त्यांचा जे कार्यक्रम आहे, लाडक्या बहिणी आहेत त्यांनी जी लाडकी बहीण योजना जी सुरू केली होती त्याचा पण खूप चांगल्या पद्धतीने आपला फायदा होतोय आणि त्याचाच धसका या विरोधकांनी घेतलेला आहे. पेनूर जिल्हा परिषद गटात शिवसेनेकडून चंद्रराज चौरे उभा आहे, जिल्हाध्यक्ष देखील आहेत आपले. तर काय नक्की त्यांना फायदा होईल का? नक्कीच फायदा होणार आहे. चरणराज चौरे हे आत्ता सध्या जिंकल्यात जमा आहेत. फक्त आता काउंटिंग करून किती मतांनी लीडवर येत आहेत एवढं फक्त मोजायचं बाकी राहिलेलं आहे. बाकी सगळं सर्वसामान्य जनतेने तिथल्या तालुक्यातील आमच्या ज्या गटातील लोकांनी स्वतः निवडणूक ही गावोगावीच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि ही जी निवडणूक आहे ती कारखानदार विरुद्ध शेतकरी पुत्र किंवा शेतकरी कार्यकर्ता, शेतकऱ्यातला एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता म्हणून अशी जी निवडणूक झालेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुलं सगळे जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे उभारलेले आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनगर अप्पर तहसीलचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि DPDCच्या बैठकीत चरणराज चौरे यांनी थेट त्या तत्कालीन आमदार यशवंत माने यांना भिडले होते आणि अनगर अप्पर तहसीलचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजला आणि तेथूनच चरणराज चौरे हे या ठिकाणी चर्चेत आले आणि आता ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पेनूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देखील आहेत. मतदार हे कोणाच्या पाठीमागे जातात आणि मतदान कोणाला करतात हे आता उद्या परवा समजून येईल. DCN न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.